रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजही जो फ्लॅट आहे हा खूप सुंदर, अर्जंट आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे, किमतीत पण चांगला आहे। आणि हा प्रोजेक्टचा जर आपण साधारण विचार केला तर कल्पतरू एमएनसा नावाचा प्रोजेक्ट आहे, ब्रँड न्यू आणि अनटच असणारा फ्लॅट आहे। आणि जर आपण फ्लोअरचा विचार केला तर आपण तसं बघितलं तर बिल्डिंग आहे 30 माळ्याची, पण आपण एक खालच्या साईडला मिडल फ्लोअरला फ्लॅट आहे, ज्याच्यात स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या गोष्टी असणार आहेत। नमो सेंट्रल पार्क असणार आहे। जे कॉम्प्लेक्सचं एमएनसाचं जे स्विमिंग पूल, क्लब हाऊस आहे ते साधारणतः 1 ते 2-3 महिन्यामध्ये चालू होईल, कारण आता काम त्याचं कार्यरत आहे। मेंटेनन्स सध्या बिल्डरने ॲडव्हान्स ऑलरेडी घेतलेला असणार आहे। त्या सगळ्या गोष्टी त्याच्यातच असणार आहे। एक पार्किंग याच्यासोबत मिळेल। ठाणा स्टेशनपासून जर अंतराचा आपण विचार केला तर 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे। आणि कार्पेटचा जर विचार केला तर 778 कार्पेट असणारा हा फ्लॅट असणार आहे। फ्लॅटची जी किंमत असणार आहे ती ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग ते सगळं एकत्र असून ही किंमत असणार आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला हा फ्लॅट ॲक्च्युली कसा आहे तो दाखवण्याचा खरं तर प्रयत्न करतो। ज्या मंडळींना मला असं वाटते की घरामध्ये सकाळचं ऊन असणारा ऊन हवं आहे, मला असं वाटते अशा लोकांसाठी हा फ्लॅट 100% चांगला असू शकतो। कारण याचं जे सकाळचं ऊन आहे तुमच्या हॉलमध्ये येणार आहे, किचनमध्ये येणार आहे, दुसऱ्या बेडरूमला येणार आहे आणि तिसऱ्या म्हणजे दोन्ही बेडरूमला तुमचं ऊन मात्र ह्या घरामध्ये प्रॉपरचं सकाळचं मिळणार असणार आहे। कारण की हा जो फ्लॅट आहे हा ईस्ट वेस्ट असणारा फ्लॅट आहे। ज्यावेळेला आपण बाहेर जाणार आहोत त्यावेळेला वेस्ट असणार आहे, आतमध्ये येणार त्यावेळेला ईस्ट असणारा फ्लॅट असणार आहे। जर तुम्ही लॉबीमध्ये आपण याच्यात आलो तर इथे तुम्हाला समोर 2 फ्लॅट आणि ह्या साईडला 2 फ्लॅट, पलीकडल्या साईडला पण फ्लॅट आहेत। लिफ्ट बघितलं 2-4 लिफ्ट तुम्हाला इथे मिळतात प्रॉपरली। फ्लॅट मात्र खूप व्हायब्रेटिव्ह आणि चांगल्या पद्धतीचा आहे। ज्यावेळेला आपण घरामध्ये आत जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता इथे थोडासा स्पेस मिळालेला आहे आणि त्याच्यानंतर असा मोठा हॉल आणि चांगल्या पद्धतीने क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे खिडकी दिलेली आहे। ही खिडकी अधिक तुम्ही बघू शकता, इकडे तुम्हाला एक मस्तपैकी असं प्रॉपर एक हॉल आहे तुम्ही बघू शकता। ह्या साईडला आल्यानंतर तुम्हाला तुमचं घरामधनं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे सगळं तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपर दिसेल आणि सकाळचं जे सूर्य आहे ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रॉपरली नक्की येईल अशा पद्धतीचा हा हॉल असेल। आणि हॉलच्या जर आपण ह्या साईडला आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला मस्त असं किचन आहे जे 2 साईडला प्लॅटफॉर्म लावलेला असणार आहे। गॅसची पाईपलाईन ऑलरेडी घरामध्ये आलेली आहे। क्रॉस व्हेंटिलेशनसाठी किंवा सकाळच्या ऊनासाठी तुमचं परत ही खिडकी दिलेली आहे, तर तुम्हाला ह्या किचनमध्ये पण प्रॉपरली ऊन मात्र सकाळचं येईल। आणि त्याच्यानंतर याच्या अपोजिटला जर आपण आलो तर तुम्ही इथे बघू शकता, इथे तुम्हाला ड्राय बाल्कनीची बी आहे जिथे तुम्ही तुमचे कपडे वाळवायला घालू शकता। अधिक तुमचं वॉशिंग मशीनचा पॉईंट तुम्हाला इकडे ऑलरेडी दिलेला आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण याच्या बाहेर येणार आहोत त्यावेळेला इमिडिएटली तुम्हाला इथं चांगलं मोठं बेडरूम आहे, जे तुमचं कॉमन बेडरूम आपण म्हणू शकतो, ज्याला एसीचे पाईप वगैरे फिरवण्यासाठी ऑलरेडी जागा ह्या साईडला म्हणा किंवा त्या साईडला दिलेली आहे। आणि हे पण तुम्हाला इकडनं बघितलं तर सकाळचं ऊन तुमचं ह्या घरामध्ये येईल। अधिक तुम्हाला तुमच्या घरामधनं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, गार्डन हे जे काय तुमचं आतल्यात आहे ते दिसायला बघायला मिळेल। बाजूलाच कॉम्प्लेक्सच्या बाहेर गेल्यानंतर कॉम्प्लेक्सच्या शेजारीच तुम्ही ह्या गेटच्या बाहेर गेला तर तुम्हाला नमो सेंट्रल पार्क आहे, जे 20 एकरमध्ये बनवलेलं आहे। कॉमन बेडरूमच्या ज्या अपोजिट साईडला आपण आल्यानंतर तुम्हाला इथं परत कॉमन टॉयलेट, वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगलं जॅगवारचं फिटिंगचं इथे पण दिलेलं आहे। त्याच्यामुळे त्याच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही इमिडिएटली आपण ह्या साईडला जर आलो तर इथे तुम्हाला एक बेडरूम आहे, ज्याचं हे मास्टर बेडरूममधलं हे मास्टर बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला ह्या साईडला पण प्रॉपरली मिळतं। इथे पण सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीनं हे बनवलेलं आहे। त्याच्यानंतर आपण ह्याच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे हा बेडरूम आहे, बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त आहे। जिथे तुम्ही इथे तुम्हाला कपाट लावण्यासाठी प्रॉपरली जागा दिलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपण ह्या साईडला जर आलो तर इकडे पण क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी प्रॉपर दिलेली आहे। आणि इकडनं जर आपण असाल तो मोठा बेडरूम आहे आणि ह्या बेडरूममधनं जर तुम्ही ह्या साईडला आलात तर तुम्हाला इथनं तुमच्या घरामधनं तुमच्या कॉम्प्लेक्समध्ये असणारा स्विमिंग पूल प्रॉपरली दिसतो, गार्डन दिसते, क्लब हाऊस दिसतं। हे अशा पद्धतीचा व्ह्यू तुमचा ह्या घरामधनं असणार आहे। हा जो फ्लॅट आहे हा फ्लॅट खरं आपल्याला ऑल इन्क्लुझिव्ह मिळणार आहे। 1,57,00,000 रुपये खूप चांगल्या पद्धतीची ही किंमत आहे। ज्या मंडळींना कल्पतरू एमएनसामध्येच कल्पतरू बिल्डरचा फ्लॅट हवा असेल त्या लोकांसाठी, ईस्ट वेस्ट घर असणारा हवा असणार आहे त्याच लोकांसाठी हा फ्लॅट 1,57,00,000 ऑल इन्क्लुझिव्ह इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग सगळं त्या फ्लॅटमध्ये आलं। ही खूप चांगली डील आहे। जर कोणाला ही डील कॅप्चर करायची असेल तर मला फोन करा, हा फ्लॅट मी तुम्हाला नक्की दाखवेन। अशाच पद्धतीच्या नवीन डील्स, नवीन फ्लॅट्स आम्ही तुमच्यासाठी नक्की घेऊन येत आहोत। आमचा चॅनल जास्तीत जास्त पहा, आमच्या चॅनलला सबस्क्रायबर्स करा, आम्हाला लाईक करा, कमेंट्स द्या। हेच आमचं यश आम्ही समजू। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।